हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आमच्या कॉलेजमध्ये होता फंक्शन म्हणजे एक निर्भया कन्या अभियान होतं, ज्याच्यामध्ये मी होती ॲज अ व्हॉलंटियर म्हणून. आता हे असलं काही नाही आहे, की मला खूप हौस आली किंवा मी स्वतःहून माझा हात वरती करून नाव दिलं. हे असं काही आहे, की मॅडम रेग्युलर स्टुडंट, पंक्च्युअल स्टुडंटलाच धरतात नेहमी ॲज युजुअल. आणि असं आहे ना, ज्या मॅम त्या कार्यक्रमाच्या कोऑर्डिनेटर होतात ना, त्या आमच्या प्रोजेक्ट गाईडर आहे. सो मनात बिलकुल नाही करू शकत आणि ठीक आहे ना यार, चांगलं अभियान होतं आणि खरंच मस्त वाटलेलं. पुढे तुम्हाला खूप काही दिसेल. पूर्ण व्लॉग नक्की बघा. आता कार्यक्रम तर छान झाला, पुढे तुम्हाला समजेल. बट माझी सकाळी हालत आहे ना, एकदम खराब झाली होती. कारण मॅमचा सकाळी-सकाळी कॉल आलेला, की "कशिश जल्दी तुम्हें हाज़िर होना है." हाज़िर बरोबर बोलली ना मी? मराठी हिंदी मिक्स व्हायची नाही तर. म्हणजे जल्दी आपको आना है असं तसं. आणि म्हटलं आई शपथ यार! आता म्हटलं देवा! आता सकाळी म्हटल्यावर एवढ्या सकाळी कोण उठणार यार? बट स्टिल उठावं लागलं मला आणि त्यावरून मग बस सुटलेली माझी. मग मला ऑटो करून जावं लागलं. पैसेही गेले पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या. मॅडम तर खुश झाल्या. मग तिकडे गेल्यावर तुम्ही बघू शकता असं काही वातावरण होतं. आता माझ्याकडे जे काम होतं ना, ते म्हणजे फोटोग्राफीचं होतं. मला फोटोज वगैरे घ्यायचे होते. त्यानंतर मध्ये एक मुलगी गायब झाली, जिचं काम होतं हे ट्रे वगैरे नेऊन द्यायचा. बट मग ते मलाच करावं लागलं कारण ती गायब होऊन गेलेली. आणि मग मस्त असा प्रोग्राम झालेला अटेंड. मॅम खूप खुश झालेल्या. आम्ही ॲज अ व्हॉलंटिअर म्हणून इतकं सुंदर काम केलेलं. आता मी तुम्हाला थोडंसं कार्यक्रमबद्दल सांगते. तर गेस्ट आलेले होते. नाशिकचे इन्स्पेक्टर आलेले, त्यानंतर एक लॉच्या मॅडम आलेल्या. खूप सुंदर त्यांनी स्पीच दिलेलं. मुलींना कसं वागलं पाहिजे, काय-काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना सॉल्व्ह कसं केलं पाहिजे, हे सर्व काही त्यांनी सांगितलं. त्यानंतर अजून एक मॅडम होत्या, ज्या सायकॉलॉजीच्या होत्या. त्यांनी काहीतरी प्रॅक्टिकल म्हणून असं सेशन घेतलेलं. त्याच्यामध्ये क्वेश्चन वगैरे आम्हाला केलेले. मग आम्ही सर्वांनी ॲन्सर्स दिलेले. इमोशन आणि सपोर्ट, स्ट्रेंथ, चॅलेंजेस काय-काय असतात, याचा सामना कसा करायचा, हे सर्व काही सांगितलं. खूप छान असा प्रोग्राम अटेंड झालेला. त्यानंतर प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो, म्हणजे मी आणि माझी फ्रेंड. आता आम्ही डायरेक्टली घरी जाणार होतो, बट ना आम्ही इतकं थकलेलो होतो आणि आम्हाला जस्ट असं रेस्ट करायचा होता आणि तिला गप्पा पण मारायच्या होत्या. सो म्हटलं ठीक आहे आपण जाऊयात. मग आम्ही ना गार्डनला जायचा विचार केलेला, जे आम्ही मागे गेलेलो. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल. पण तिथे ना पुढे एक्झिबिशन लागलेलं होतं. मग म्हटलं चला आपण तिकडे जाऊयात, बघूयात काय आहे, काय नाही. तर तिथे आम्ही फक्त फेरफटका मारून काहीच नाही घेतलेलं. त्यानंतर मग आम्ही गार्डनला गेलेलो आणि तुम्ही बघू शकता मी लहान लेकरावाणी झोका खेळते. झोका यार माझा खूप फेव्हरेट होता. बट आता ना कुठेतरी असं थोडं लाज वाटल्यावानी वाटतं कारण आपण मोठे आहोत. बट स्टिल मी लाजाला थोडं दुर्लक्ष करून झोका खेळली म्हणजे खेळलीच. त्यानंतर आम्हाला गप्पा मारता-मारता कधी वेळ निघाला हे समजलंच नाही. ऑलमोस्ट अंधार झालेला होता. मग आम्ही घरी यायला निघालो. त्यानंतर मी घरीही खूप लेट आलेली. सो बाहेर असं काही वातावरण चालू होतं शेकोटीचं लोकांचं. त्यानंतर मग मी टीव्ही बघत, जेवण करत झोपून घेतलेलं यार कारण खूप दमलेली. इथे-तिथे नुसतं फिरून पाय दुखत होते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय.